एका शांत रात्री गेटजवळ थांबलेली कार आणि दोन मन. जे बोलायचं होतं ते इतके दिवस शब्दात आलंच नव्हतं. शौर्यने पहिल्यांदा स्वतःच्या मनाचं दार उघडलं होतं. भूतकाळ, चुका आणि न बोललेली अपराधी भावना. आज्ञाने सगळं शांतपणे ऐकलं. डोळ्यात राग, वेदना आणि प्रश्न घेऊन. त्या काही वेळात तक्रार नव्हती, वाद नव्हता, फक्त प्रामाणिकपणा होता. असे शब्द होते जे जखम देऊ शकतात आणि कदाचित जखम भरूनही काढू शकतात. तो क्षण जिथे दोघांचंही नातं एका निर्णायक वळणावर येऊन थांबलं होतं. खूप राग येत असेल ना हे सगळं ऐकून? तो अगदी तिच्या 2 पावलांवर येऊन थांबला. पण यावेळी मात्र तिने तिची नजर खाली केली नाही, तर रागाने त्याच्याकडे बघू लागली. तुझा राग मी समजू शकतो, पण आज मला तुझ्यापासून काहीच लपवायचं नाहीये. हो, माझं तपस्यावर प्रेम होतं, पण तरीही मी तुझ्याशी लग्न केलं. आणि हेही इतकंच खरंय की तुझ्याशी लग्न करते वेळी देखील माझ्या मनात तुझ्याबद्दल काहीच फिलिंग्स नव्हत्या. तसं मात्र तिने लगेच तिची नजर खाली केली. तिला हे सगळं माहिती होतं, पण आज पुन्हा एकदा तो हे सगळं का ऐकवतोय तेच समजत नव्हतं. सम्राट जेव्हा तुझं प्रपोजल घेऊन माझ्याकडे आला होता, तेव्हा खरं तर मी भयंकर शॉक झालो होतो. तू माझ्यावर इतकं प्रेम करत असशील याची मला थोडी सुद्धा कल्पना नव्हती. त्यानंतर सम्राटच्या सांगण्यावरून मी तुला भेटलो. तुझ्या मनात माझ्याबद्दल नक्की काय आहे ते मला जाणून घ्यायचं होतं. आणि त्यावेळी तुझं माझ्यावरचं प्रेम बघून मी खरंच भांबावून गेलो. त्यावेळचा तुझा तो निरागस चेहरा, तुझ्या डोळ्यातले ते निरागस भाव, ते सगळं बघून माझ्या मनात फक्त एकच विचार आला की माझं प्रेम मला मिळालं नाही म्हणून काय झालं? मी तर तुला तुझं प्रेम मिळवून देऊ शकतो ना. वाटलं होतं लग्न झाल्यावर मी हळूहळू मागच्या गोष्टी विसरून जाईल, पण आपला पास्ट विसरणं इतकं सोपं नसतं ना. माझं तुझ्यासोबत लग्न झालं, तू सून बनून माझ्या घरात आलीस. तुझ्या परीने तुला जे काही करता येईल ते तू सगळं केलंस. इतक्या मोठ्या घरात वाढलेली असून सुद्धा तू माझ्या छोट्या घराला आणि त्यातल्या माणसांना स्वीकारलंस. तुझ्या घरात सगळं तुला तुझ्या हातात आयतं मिळायचं, तरी तू माझ्या घरात अगदी सर्वसामान्यांसारखी राहिलीस. घरातली कामं केलीस, कोणाला काय हवं काय नको ते सगळं पाहिलंस. या सगळ्याचा त्रास तुलाही झालाच असणार आणि ते मला सुद्धा कळत होतं, दिसत होतं सगळं. आणि खरं सांगायचं तर वाईटही वाटत होतं. तुझ्याशी लग्न करून मी तुझं सुख हिरावून तर घेतलं नाहीये ना, असा विचारही यायचा कित्येकदा मनात. खूपदा प्रयत्न करायचो मागचं सगळं विसरून तुझ्या जवळ जाण्याचा, तुला एक्सेप्ट करण्याचा, पण त्या फिलिंग्स मनातून यायला हव्यात ना. मनात नसतानाही जर मी नाईलाजाने तुझ्या जवळ आलो असतो तर हा तुझ्यावर पण अन्याय झालाच असता ना. म्हणून नाही केलं मी तुला जवळ, आणि त्यासाठी खरंच मनापासून सॉरी.
आय नो, मी तुझ्यासोबत खूप चुकीचं वागलोय. पण ट्रस्ट मी, तुला फक्त शरीराने जवळ करून मला या नात्याचा अपमान करायचा नव्हता आतू. म्हणून मी स्वतःला वेळ देत होतो. मला खरंच वाटलं नव्हतं की माझ्या मनात तुझ्याबद्दल कधी तशा फिलिंग्ज येतील. पण माहिती नाही कसं, हळूहळू तू माझ्या मनात तुझ्याबद्दल जागा बनवायला सुरुवात केलीस. तुझं हे साधं राहणं, सगळ्यांशी प्रेमाने बोलणं, सगळ्यांचा विचार करणं, या सगळ्या गोष्टी मला आवडत गेल्या. मी तुला कधीच बायको म्हणून अटेन्शन दिलं नाही, तरी सुद्धा तू तुझी सगळी कर्तव्य पार पाडत राहिलीस. मला कोणत्या वेळेला काय हवं असतं हे माझ्यापेक्षा जास्त आता तुला माहिती. आणि म्हणूनच कदाचित मला तुझी सवय लागत गेली. आता माझी सकाळ तुझ्यासोबत होते आणि रात्र तुझ्याजवळ येऊन थांबते. माझ्या मनातली तपस्याची इमेज कधी धूसर होत गेली मला कळलं सुद्धा नाही. जिथे मी आधी तपस्याचा विचार करायचो, तिथे आता तुझा विचार करू लागलोय. हा मला मान्य आहे की मी आपल्या नात्यात तेवढा कम्फर्ट नाही तयार होऊ दिला. पण याचा अर्थ असा नव्हता की माझ्या मनात तुझे विचारच नव्हते. मी तुझा विचार करायचो, तुला ऑब्झर्व करायचो, आणि जितकं मी तुला जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो ना, तितकं तू माझ्या मनात स्वतःचं अस्तित्व निर्माण करत चालली होतीस. काही दिवसांपासून तुला जवळ घेऊन झोपायची इतकी सवय लागली होती की गेले 2-3 दिवस मला रात्रीची झोपच आली नाहीये. जेव्हापासून तू माहेरी आलीस तेव्हापासून कामात लक्ष सुद्धा लागत नाहीये माझं. दुपारी आपला जेव्हा फोन झाला ना, तेव्हा तो फोन ठेवावासाच वाटत नव्हता. मग असं वाटत होतं सगळं काम सोडून तुझ्याकडे धावत यावं आणि तुझ्यासोबत वेळ घालवावा. खूप विचार केला मी आदू या सगळ्याचा, आणि तेव्हा मला रिअलाइज झालंय की यालाच तर प्रेम म्हणतात. तशी ती शॉकिंग चेहऱ्याने त्याच्याकडे बघू लागली. तिचे डोळे पाण्याने इतके भरले होते की तिला त्याची आकृती सुद्धा स्पष्ट दिसत नव्हती. तो एक पाऊल पुढे सरकला. तिच्या अगदी जवळ उभा राहत त्याने तिचे दोन्ही हात हातात घेतले. ती खूप आशेने त्याच्याकडे बघत होती. तिने त्याच्या डोळ्यात पाहिलं तसं तिच्या ओठांवर हसू पसरलं. आज त्या नजरेत तिला तेच दिसत होतं जे बघण्यासाठी तिचे डोळे तरसले होते. आज त्या डोळ्यात तिला स्वतःची आकृती दिसत होती. स्वतःबद्दल प्रेम दिसत होतं. तेच प्रेम ज्यासाठी तिने इतके दिवस वाट पाहिली होती. तिचे हात हातात घेऊन तो तिच्या समोर गुडघ्यांवर बसला. तसे तिचे डोळेच मोठे झाले. त्याच्याकडून अशा वागण्याची तिने स्वप्नात सुद्धा कल्पना केली नव्हती. शौर्य, काहीच बोलू नको साधू. आज फक्त मी बोलणार. मिसेस आज्ञा शौर्य सबनीस, तुम्ही ना खूप गोड आहात. इतक्या गोड की कोणालाही स्वतःच्या प्रेमात पडायला भाग पाडाल. आणि तुझ्या याच गोड स्वभावाने तू मला सुद्धा तुझ्या प्रेमात पडायला भाग पाडलेस. प्रेम या शब्दावरून विश्वास उडाला होता माझा, पण मला तू दाखवून दिलेस की प्रेमात खूप ताकद असते. असं म्हणतात की आपण एखाद्या व्यक्तीवर प्रेम केलं आणि त्यात आपण आपले 200% दिले तर समोरची व्यक्ती सुद्धा आपल्यावर प्रेम करायला लागते. कदाचित
प्रेम करण्यात मी कुठेतरी कमी पडलो होतो, म्हणून मी तपस्याचं प्रेम नाही मिळवू शकलो. पण तू मात्र कुठेच कमी पडली नाहीस. जीव तोडून माझ्यावर प्रेम केलंस आणि मला सुद्धा दाखवून दिलंस की प्रेम कसं करायचं असतं. काही महिन्यांपूर्वी मला वाईट वाटत होतं की मला माझं प्रेम मिळालं नाही, पण आता त्याच गोष्टीसाठी मी खूप खुश आहे, कारण जे होतं ते आपल्या चांगल्यासाठीच होतं. स्वतः या गोष्टीवर आता माझा विश्वास बसलाय. आता माझी देवाकडे कसलीच तक्रार नाही. उलट आता सकाळ संध्याकाळ मी देवांचे आभार मानेन की त्याने माझ्या लाईफमध्ये तुला पाठवलं. आय लव्ह यू आदू. माहित नाही कसं, पण पडलोय मी तुझ्या प्रेमात. आणि पडलो नाही, चांगलाच आपटलोय. तुझ्याशिवाय आता मला काहीच गोड लागत नाही. ना कामात लक्ष लागतंय, ना जेवण जातंय, ना रात्रीची झोप लागते. दिवस रात्र फक्त तुझा विचार करायला लागलोय मी. आय अग्री दॅट यू फॉल फर्स्ट, बट ट्रस्ट मी, आय फॉल हार्डर. आता मी तुला गमावण्याचा विचार सुद्धा करू शकत नाही. तुझ्यासाठी जीव देऊ सुद्धा शकतो आणि जीव घेऊ सुद्धा शकतो. इतकं प्रेम करायला लागलोय मी तुझ्यावर. प्लीज प्लीज मला स्वतःचं प्रेम सिद्ध करायची एक संधी दे. ट्रस्ट मी आदू, मी माझे 200% देईन. तुला इतकं प्रेम देईन की तू प्रेमावर प्रेम करायला लागशील. तुझे सगळे लाड पुरवेन. तू जसं म्हणशील तसं मी करेन. तू म्हणालीस उठ तर उठेन, तू म्हणालीस बस तर बसेन. तू जे करायला सांगशील ते सगळं करेन. बट प्लीज मला माझं प्रेम करायची एक संधी दे, एक चान्स दे. आय नो मी तुला खूप जास्त तरसवलंय, आणि म्हणूनच आज मी गुडघ्यावर बसून तुझ्यासमोर माझ्या प्रेमाची भीक मागतोय. प्लीज प्लीज मला माझं प्रेम दे. प्लीज से दॅट यू लव्ह मी. तशी ती सुद्धा त्याच्या समोर गुडघ्यावर बसली. तिने त्याचा चेहरा ओंजळीत पकडला. तुम्हाला तुमच्या प्रेमाची भीक मागायची गरज नाहीये शौर्य, कारण माझ्या प्रेमावर, माझ्या मनावर, माझ्या श्वासांवर आणि माझ्या शरीरावर सुद्धा फक्त आणि फक्त तुमचा अधिकार आहे. आय लव्ह यू टू शौर्य. मी सुद्धा खूप प्रेम करते तुमच्यावर, खूप खूप प्रेम करते. तुमच्याशिवाय जगण्याचा विचार सुद्धा करू शकत नाही मी. आय लव्ह यू सो मच. तिने सरळ त्याला मिठी मारली. त्याने सुद्धा तितक्याच आवेगाने तिला गच्च मिठी मारली. आय लव्ह यू आदू. त्याने तिला मिठी मारली आणि तिच्या कपाळावर ओठ टेकवले. त्याच्या मिठीत ती अक्षरशः मुसमुसून रडत होती. हँडलच होत नव्हता तिला तो क्षण. डोळ्यातून अविरत आनंदाचे अश्रू बरसत होते, कारण आज तिचं प्रेम जिंकलं होतं. प्रेमात तिने जी अग्निपरीक्षा दिली होती त्यात ती यशस्वीरित्या पास झाली होती, ज्याचं फळ शौर्याच्या रूपात सध्या तिच्या मिठीत होतं. कॉंग्रॅच्युलेशन जत्रा. फायनली आज शौर्याने आज्ञावर असलेलं त्याचं प्रेम कबूल केलंय. पण इथेच त्यांची गाडी थांबली नाहीये. हा, अजून बरीच सरप्राइजेस बाकी आहेत.
तुम्हाला कथा आवडत असेल तर प्रसिद्धी क्रिएशन्सला नक्की सबस्क्राईब करा.